मनात किंवा नदीच्या किनारी चमकत होता कासवा. लक्ष गाड्या गाड्या
आजूबाजूला जे काही विद्यार्थी सर्वांना विनंती सर्वांनी व्यासपीठावर बसून घ्यायचे. त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होत आहे. सर्व कार्यक्रमाला विनंती त्या ठिकाणी बसून घ्यायचे. आजूबाजूला आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान कैफरवासी गुरुवारी यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी कलामाने सगळ्यांचे आदरणीय व आमचे श्रद्धास्थान कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे, प्रथम त्यांना मी अभिनंदन करतो. या पूर्वी पण ज्या अंकुश भाऊ कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये त्या कार्यामागे व त्या कार्याला सहकार्य आजचे आपले सर्वांचे लाडके आमदार विलास लांडे पाटील हे नेहमीच आपल्याबरोबर होते, आहेत और पुढे राहणार पण आहे. आज या रवी भाऊ लांडगे व सन्माननीय व्यासपीठ व समोर माझे बंधू व भगिनी, आपण या ठिकाणी आज खूप मोठी रॅली काढली आणि रवी भाऊनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही हाजरी मारणार आणि तुम्हीच आमदार होणार. त्या जावळे व्यक्तीने दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला काय वेगळी सांगायची गरज नाहीये. तसं आमदाराच्या कार्याविषयी जरी बोलायचं असेल तर त्याचं खूप मोठं कार्य आहे. आज विरोधक काही बोलत असतील, असं हे कार्य या आमदार साहेबांनी केलेलं आहे. आपल्याला काम करायला मजा येत नाही आणि तेच आमदार साहेब करतायत. म्हणून तर आज ही जनता आमदार साहेबांच्या पाठीमागे आहे. दुसऱ्या दिवशी मला फोन आला, आमदार साहेबांनी इंद्रायणीनगरला काय केलंय, तुम्ही म्हणजे कार्य पाहून त्यांचं तुम्ही त्यांच्या मागे आहे. मी त्यांना म्हटलं इंद्रायणीनगर हे भोसरीतून वेगळं नाही हे मला मान्य आहे, पण इंद्रायणीनगरचं कार्य करण्यासाठी नगरसेवक असतात. भोसरीमध्ये कोणी नगरसेवक करायचं तर कैलासवासी अंकुशराव लांडगे आणि आमदार साहेब बसून उमेदवार ठरवायचे. जरी भाजपमध्ये असला अंकुश भाऊ तरी सुद्धा आमदार साहेब आणि ते एकत्र होते. त्याआधी मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात जायला लागायचं. पूर्वी त्यांनी राजमाताजी जाऊन प्रसारक मंडळाची स्थापना करून कॉलेज उभारलं लांडेवाडीमध्ये. उड्डाणपूर, भोसरीचा उड्डाणपूर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह असे अनेक विकास कामे केलेले आहेत. विरोधक किती अपप्रचार करत असले तरी सर्व ठरवायचे कसा विकास करायचा, तर तुम्ही दोघं म्हणून एकत्र या आणि ठरवा की भोसरीचा विकास आणखी कसा करता येईल. हेच या ठिकाणी सांगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ATM मशीन एनी टाइम अवेलेबल. भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय विलासराव लांडे पाटील, त्याचप्रमाणे पिंपरी महानगरपालिकेच्या कार्यक्षम नगरसेविका आदरणीय श्रद्धाताई लांडे पाटील, त्याचप्रमाणे युवा संजय उदावंत गुलावळे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझे सूक्ष्म मतदार बंधू भगिनी ताईला
आपण आज सकाळपासून रॅलीमध्ये उपस्थित राहून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं सूत्री आवाहन केलेल्या महाराष्ट्रातील ठराविक नेत्यापैकी एक नेते म्हणजे विलासराव लांडे पाटील. धार्मिक क्षेत्राबाबत जर बोलायचं झालं तर आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आहे, आमदार साहेब वारकरी आहे, ते अभंग म्हणतात, प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात. त्यावेळेस आपल्याला 300 ते 400 रुपयाला आमदार साहेब मिळायचे, पण आमदार साहेबांच्या प्रयत्नातून त्या गाथेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अनुदान मिळालं आणि आज ती संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला फक्त 60 रुपयात मिळते. ती वाळूला आपण केलं हे महत्वाचं आहे. मग आमदार साहेबांनी गाथेसाठी जे काम केलं ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. धार्मिक क्षेत्रातील त्यांची उत्कृष्ट कामगिरी. शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमदार साहेबांनी स्वतःची शैक्षणिक संस्था उभी करून सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे निःशुल्क दरामध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर केला, परंतु पिंपरी-चिंचवडमधील चांगल्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा निःशुल्क दरामध्ये ऍडमिशन देण्याचंही काम केलं. अशा प्रकारे त्यांनी धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केली. सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य प्रमोद शिंदे यांनी सासवडच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये सांगितलं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सत्ता स्थापन करण्यात आली. टिकवलेल्या सत्तेचा उपयोग समाजासाठी, लोकांसाठी, जनहितासाठी होण्याऐवजी तो स्वतःसाठी फायद्यासाठी होऊ लागला. परंतु ज्यावेळी पिंपरी-चिंचवडच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चव्हाट्यावरती आला, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न गाजला, तो प्रश्न आमदार साहेबांनी उचलून धरला. त्याला वडगाव शहरीच्या चिंचवड पिंपरीच्या आमदारांनी सपोर्ट केला आणि आमदार साहेबांनी त्यावेळेला राजीनामा देऊन दाखवून दिलं की मी खुर्चीसाठी, सत्तेसाठी नसून लोकांच्या फायद्यासाठी, समाजहितासाठी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रकारे कामगिरी केली. अशा प्रकारे आमदार साहेब ज्यावेळेला आपण भुसरीच्या आणि नाशिक फाटीच्या पुलावरून जातो त्यावेळेला गती काय असते हे सर्वांना ऑटोमॅटिकच कळतं. आणि पिंपरी-चिंचवड महानगर कोणी जरी विरोधक काही जरी म्हटले तरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला उत्कृष्ट महानगरपालिका आता महिना 2 महिन्यापूर्वी सर्व नगरपालिकांचं वर्गीकरण करण्यात आलं. तर त्यामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला क वर्गातून ब वर्गात प्रवेश मिळाला. हा सुद्धा प्रवेश कुठल्या तरी समितीने निष्कर्ष करून तज्ञांच्या कमिटीने सर्व अहवाल घेऊन अध्यक्षित करून मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संतोषप्पा लांडे आपले 2 शब्द व्यक्त करतील. शिक्षण संस्था तिथे कधी राजकारण आणून देतात, सर्व पक्षाचे लोक एकत्र करून त्या शिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि दुसरी इंद्रायणी कोऑपरेटिव्ह बँक गोरगरिबांना आर्थिक मदत व्हावं म्हणून ती बँक निर्मिती केली. या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना गोरगरिबांना कधी फी माफ करता येईल किंवा कमी पैशामध्ये करता येईल असं करत असताना ती मोठी शिक्षण संस्था प्रगती पथावर आहे. आमच्या सर्वांमध्ये वस्तीच्या मध्ये मी यांना एकच विनंती करतो, आज या ठिकाणी आंबवून असणार तर आंबवूनचं ते स्वप्न आमच्या डोळ्यासमोर आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी त्या शिक्षण संस्थेवरती माननीय रविभाऊ लांडगे यांना संचालक म्हणून तुम्ही हवं की आमच्या वस्तीच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने तुम्हाला विनंती आहे. आता सगळे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे सोडवले एक असं आणि त्यांच्या मागे पाठीमध्ये उभा राहणारे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते असताना चांगल्या पातळीवर तुम्ही पोचतात, त्यामुळे सगळ्या समाजाला लोकांना घेऊन तुम्ही ती पातळी गाठावी, त्याबरोबर आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं याप्रमाणे व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इलेक्शन तर 15 तारखेला होती, विजय तर निश्चितच आहे, पण 19 तारखेला पेपरमध्ये असं यायला पाहिजे की गैरों में कहा दम था हमें तो अपनों ने ही लुटा. या पद्धतीने आपण हे सगळं लुटून हे जिंकू हे विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार, नगरसेवक श्रद्धाताई, थोरवे मामा आणि त्यांचे इतर सहकारी, समोर उपस्थित सगळे कैलास जोशी लांडगे यांना आपल्या सर्वांच्या करून आजच्या या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये दावडे वस्ती आणि अंकुशनगर
या परिसरामध्ये आपण सर्व परिसरातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरसेविका संदा लांडगे, मामी, बिराजदार रवळे, थोरे मामा, शशिकांत कुलकर्णी, संजय उदावन, सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, सकाळी 7 वाजता बाहेर पडतो आणि पहाटे 5 वाजता, त्यामुळे थोडा थकत आणि थकत नाही कधी. सकाळीच फॅक्टरी, त्यानंतर मग पुण्यानगर, नंतर मग नेहरूनगर, पदयात्रा. आता इथं साने चौकात जायचं एक बैठक आहे. आपला विजय निश्चित याच्यामध्ये शंका अजिबात घ्यायची कारण ठरले, कारण तुमचा आशीर्वाद, तुमच्याशी असलेला माझा प्रामाणिकपणा, तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी कमीपणा येणार नाही असं त्या ठिकाणी असताना माझं काम. शशिकांतनी महाराज कुलकर्णी सांगितलं की अंकुशराव लांडगे आणि मी विचाराने या परिसरामध्ये काम करत होतो. पक्ष कोणता त्यापेक्षा विचार महत्वाचा असतो आणि त्या विचारानं जर समजा वैयक्तिक एखादं काम करता आलं नसेल तर परंतु एक विधायक काम या परिसरामध्ये झालं पाहिजे. मग ते कामगारांचे प्रश्न असो, दलितांचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांचे असो, कष्टकऱ्यांचे असो, अशा प्रश्नाला त्या ठिकाणी सातत्याने वाचा बोलायचे आणि चांगलं काम कसं बोलायचं दृष्टिकोनातून पाठपुरावा करायचा. आता आपण पाहिलं की निवडणुका दर 5 वर्षाला येतात. निवडणुकी आल्यानंतर त्या ठिकाणी जसे छत्र्या उगवतात तसे छत्र्या उगवतात. निरपेक्ष बुद्धीने काम करण्यास आम्ही दोघंही त्या ठिकाणी काम करत होतो. आता परिस्थिती वेगळी आहे. रामायण महाभारत कशावर घडलं ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सातत्याने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्यातच जर आपण भांडत बसलो तर त्या ठिकाणी तिसरा पुढे यायला काही मिळत नाही. मग आपल्या या परिसराचा विकास कधी करणार आणि हा विचार केल्यानंतर भोसरीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे गती देण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून त्या काळात सुद्धा या भोसरीमध्ये अनेक नेते होऊन गेले. माझे आपल्या ज्ञानेश्वर लांडगे असतील, बाबासाहेब लांडगे असतील, अंकुशराव लांडगे असतील, अशा लोकांनी या भागामध्ये योगदान दिलं आणि योगदान देत असताना त्यांनी कधी विचार केला की तू कोण आहे काय, त्यापेक्षा त्याचं काम महत्वाचं आहे. कैलास वर्षी अंकुशराव लांडगे नाट्यगृह झालं, त्या ठिकाणी पहिले आपण तर एक नवीन हॉस्पिटलचं काम सुरू आहे. एक सहल केंद्र उभं केलंय. त्यावेळेस अंकुशराव लांडगेंचं फार पाठपुरावा असतं. आम्ही दोघं फिरायचो. मी कामाला पक्का आहे. मी त्या ठिकाणी कधी आश्वासन देत नाही. आनंद बांधकाम असेल, शास्त्रीकर असेल, मी सांगितलं की आपल्या परिसरातल्या कोणाचं आनंद बांधकाम पाडलेलं आहे ती जबाबदारी मी घेऊ. रवी लांडगे असेल किंवा बाळा असेल किंवा परिसरातले सर्व नेते काम करत असताना सुद्धा त्यांचा पक्ष वेगळा असेल, परंतु काम करताना त्यांनी विचार केला की हा माणूस त्या ठिकाणी येतो आणि त्याचं काम करतो, ते मला काम सांगतात. आता त्यांच्या घरातल्या श्रद्धा लांडगे नगरसेविका आहे. जबाबदारी त्यांची सुद्धा परिसरामध्ये असताना आम्ही पाहिलं की आता आपल्याला या भागातल्या लोकांच्या बाबतीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. रवी लांडगे असेल किंवा श्रद्धा लांडगे सांगतात किंवा नितीन लांडगे सांगतात की आमच्या भागामध्ये पाणी, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, स्वतंत्र टाकी झाली पाहिजे. या भागाला पाणी मिळतं, पलीकडल्या भागाला पाणी येत नाही. सातत्याने मग अशी आम्ही पदयात्रा घेत असताना काही महिलांनी आम्हाला सांगितलं गेलं काळजी करू नका, तुमच्या बाबतीमध्ये या परिसरामध्ये गेली कैलास वर्षी अंकुशराव लांडगे, कैलास वर्षी बाबासाहेब लांडगे या भागामध्ये नेतृत्व करत होते. आता त्यांच्या सुनबाई नेतृत्व करतात आणि तुम्हाला याच्यामध्ये सांगाल की येणाऱ्या भावी काळामध्ये तुम्हाला
हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडण्याची जबाबदारी माझी राहणार. कारण मी पाहिलं की भोसरी आणि भोसरीचा परिसर किती चांगल्या प्रकारे करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्व नंबर 1 मध्ये सुद्धा कृषी प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणात होणार आहे. एक चांगलं स्टेडियम त्या ठिकाणी आपण करतोय. अशी कामं या परिसरामध्ये केल्यानंतर मला सांगा की विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी त्या ठिकाणी कोणतं काम केलेलं आहे. अजित चव्हाण स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला. चेअरमनचं काम काय असतं की नवीन प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करायचे आणि ते मंजूर केल्यानंतर या परिसरामध्ये सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून उड्डाणपूल असेल किंवा पुणे पाचवी मार्गाचं शिल्प असेल, संत ज्ञानेश्वर संत नामदेवाचं शिल्प असेल किंवा तळवडे ते मोशीचा जो रस्ता आहे तो रस्ता बीआरटीचा रस्ता असेल किंवा आपल्या भोसरीतल्या काही कामाच्या संदर्भात मोठमोठे प्रकल्प आणत असताना हे कामं त्या ठिकाणी कशी झाली त्याचा विचार महत्वाचा. पदं मिळाली म्हणजे त्या पदांचा वापर स्वतःसाठी जर नंतर लोकांसाठी केला पाहिजे याचा विचार केला तर तुम्हाला निश्चितपणे लोक मदत करतील. पण ते राहिलं बाजूला आपण माझ्यासारखं कोण नाही मला सगळं पाहिजे ही जर भावना त्या ठिकाणी ठेवली तर लोक त्या ठिकाणी आपल्याला कधी जवळ करणार नाही. काय केलं तुम्ही कोणत्या दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली. शिवसेनेच्या नेत्या काय करतात काय व्यवसाय त्यांचा आपण पाहिलं तर फक्त पास करणे सेटलमेंट करायचं पत्र द्यायचं कमिशनरला आणि त्याच्यामध्ये जाऊन ठेकेदाराशी बोलायचं. आता भारतीय जनता पार्टीचे एकनाथ पवार कधी आले का कुठे भेटले का कोणाला की याला मी हॉस्पिटलमधनं बिल माफ केलं पोलीस स्टेशनमधनं सोडलं टेबल शिल्पातलं त्याला चौकात सोडलं. यांनी कधी लोकांची सेवा केली म्हणून फक्त सांगणं गरजेचं स्वतःला काय मिळणार आहे त्यासाठी स्वतः काहीतरी प्रयत्न करायचा तेवढंच होतं पाहायचं. आम्ही तो विचार केला नाही. आम्हाला माहिती की अंकुशराव गेले त्यानंतर कोण त्यांनी काय घेऊन गेले त्यांनी विचार घेऊन गेले. या लोकांना परिसरामध्ये आज अंकुशरावचं नाव का निघतं या भागातल्या लोकांना त्यांचा आदर होता आणि त्या आदरयुक्त याच्यामध्ये सुद्धा चांगलं काम करायचं आपण पाहिलं. त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा कुठेतरी विचाराची बैठक घेऊन या परिसरामध्ये काम करत असताना या भागातल्या समस्या तुमच्या असतील या भागातल्या समस्या सोडवण्याचं काम मी 100% तुम्हाला करून देणार आहे. कारण शेवटी आता निवडणूक असल्यामुळे काही जास्त बोलता येणार नाही. परंतु 15 तारखेला आपण सर्वांनी आपापल्या जवळच्या माणसांना नातेवाईकांना ज्या ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो त्यांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला जवळ जनतेला समोर बटन दाबून तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी मला द्या. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करण्यासाठी उभा आहे. आपण पाहिलं दहशत दादागिरी गुंडगिरी ही जर संपवायची असेल तर सहजपणे तुम्हाला भेटणार कोण असेल तर तो विलास गांधी असेल. सहज फोन केला तर फोन उचलणार विलास गांधी असेल. ही भावना आपण मनामध्ये दादागिरीच्या बाबतीमध्ये कोणी बोलत नाही. परंतु एकदा निवडून आल्या की मी या परिसरात असणारी दहशत दादागिरी गुंडगिरी सांगतो कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राहावी या दृष्टिकोनातून सुद्धा आपण करतो. तुमचा आभार मानतो. या परिसरातल्या काम करत असताना कायदा अंकुशराव लांडगेंच्या माध्यमातून आम्ही लोकांनी एक चांगल्या प्रकारे संस्थेचं काम केलं. हे सर्व करत असताना कैलासवासी अंकुशराव लांडगे नाही. आता आम्हाला सुद्धा संस्थेमध्ये काम करत असताना आपण एक आहे की यांनी जरा अंग धरून काम केलं पाहिजे. विषय समाजात काम करायचं तर रवी भाऊनी अंग धरून काम केलं पाहिजे. बाळा सुद्धा त्यामध्ये आहे पण बाळा जास्त घाई करतो. संस्थेमध्ये काम करताना या परिसरामध्ये मला 100% मतदान करून देण्याचं काम तुमचं आहे. कानेकर मामा थोरवे मामा ही सगळी जी मंडळी आहे तुम्हाला भविष्य घडवायचं असेल रवीच्या या परिसरामध्ये त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मी काम त्यांचं करणारच आहे की आपल्या संस्थेवरती सुद्धा त्यांना घेऊन त्या याच्यामध्ये कसं करता येईल त्याच्यात तुम्ही ते कामे करणार. परंतु जर समजा कोणा तुम्ही मतामध्ये कमी पडला तर मी आणि तुम्ही आहे
का तर मी काम करतो, रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट करतो, समाजाची सेवा करतो, निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे. कुठे त्या ठिकाणी स्वतःपुढे काहीतरी येऊन ते सांगणार मला हे काम द्या, मी हे काम करतो असं करणार नाही. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला भोसरी भयमुक्त करायचे असेल तर येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या आया बहिणी सहजपणे जाता येऊ, त्या ठिकाणी भाजी खरेदी करता येऊ, याचा सगळा विचार त्या ठिकाणी करा. आज कोणी जर समजा म्हणलं कोण उमेदवार आहे काय, कोणी नाव कोणाची घेत नाही, नमस्कार करत नाही, कोणावर फिरायला मागत नाही. पण भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी बसता येईल, गाडीमध्ये जाऊन फिरता येईल सहजपणे. अशा या कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या, एवढी त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून तुमची पुन्हा एकदा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या, एवढी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी जागेवर बसायचे. आमदार एक मिनिट, सर्वांनी आमदार साहेब समोर येतील. सर्वांनी जागेवर बसा, कोणी उठू नका. करतो नमस्कार.